नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10th क्लासमधील सर्कल या चॅप्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्कल या तासिकेमध्ये आपण याच्या अगोदर काय काय अभ्यास केला आहे शॉर्टमध्ये आपण रिवाइज करूया। याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.4 स्टार्ट करायचा आहे आणि त्याच्यावरचे आपण कन्सेप्ट पाहिलेले आहे। त्याच्यामध्ये आपण पाहिलं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम। इन्स्क्राइब्ड अँगल थेरम ही सर्वांच्या लक्षात आलेला असेल। त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं, इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ इंटरसेप्टेड आर्क। ओके, इन शॉर्ट मध्ये त्याचे मीनिंग सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे ज्याच्यामध्ये अपोजिट अँगलची सम ही किती असते 180 असते। ओके, नेक्स्ट कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, जेव्हा क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट अँगलची सम ही 180 असेल तर तो क्वाड्रिलॅटरल हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम असतो किंवा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो। थेरम नाही म्हणता येणार आपल्याला, तो काय असतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो। हा कॉन्व्हर्स थेरम आपल्याला सांगता येईल। कॉन्व्हर्स थेरम पुन्हा त्याच्या करोलरी सुद्धा आपण पाहिलेले आहेत। करोलरी इन्स्क्राइब्ड अँगल थेरमच्या सुद्धा करोलरीज आपण पाहिलेले आहेत। जे पॉइंट्स तुम्हाला बेसिक नॉलेज साठी मी याच्या अगोदर एक्सप्लेन केलेले आहेत ते प्रत्येकाने एकदा रिवाइज करायचे। आणि चला आता त्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 3.4 आपण सुरुवात करूयात। नाउ स्टार्ट प्रॅक्टिस सेट 3.4। देन क्वेश्चन फर्स्ट, इन क्वेश्चन फर्स्ट इन फिगर, in a circle with center O, length of chord AB is equal to the radius of the circle. Okay, find the measure of each of the following. Then first काय फाइंड आउट करायचं आपल्याला, angle of AOB, second angle ACB, थर्ड आर्क AB and आर्क ACB। या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या, परंतु देत असताना त्यांनी आपल्याला गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे हे पहा। देत असताना त्यांनी आपल्याला काय सांगितले की कॉर्ड AB याची लेंथ ही कशाच्या इक्वल आहे, हा जो सर्कल आहे याच्या सर्कलच्या रेडियसच्या म्हणजे रेडियसची जेवढी लेंथ आहे तेवढी लेंथ कशाची आहे, कॉर्ड AB ची आहे। म्हणजे रेडियस इज इक्वल टू कॉर्ड ऑफ AB। मग याच्यामध्ये रेडियस आपल्याला कोणती दिसते, राईट, AO and BO is the radius of same circle, त्यामुळे याचं मेजरमेंट इक्वल असेल आणि हे दोन्ही इक्वल आहेत म्हणजे AB सुद्धा त्याच्या इक्वल असेल। कशावरून, गिव्हन वरून। नाउ स्टार्ट द एक्झाम्पल। सो फर्स्ट आपण काय कन्सिडर करूया, इन अ ट्रायंगल, व्हिच ट्रायंगल, ट्रायंगल ऑफ AOB। सो आपण याच्यामध्ये AO इज इक्वल टू BO हे कशावरून घेऊ शकतो आपण, राईट, रेडियस ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या काय आहेत ह्या त्रिज्या आहेत आणि त्या कशा असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असतील किंवा इक्वल असतील। सो फर्स्ट कन्सिडर करा। देन सेकंड आपल्याला गिव्हन मध्ये ऑलरेडी त्यांनी काय सांगितलेलं आहे की या सर्कलची रेडियस जेवढी आहे तेवढीच लेंथ कशाची आहे, राईट, कॉर्ड AB ची लेंथ आहे। सो हे कशावरून घेतलं हे आपण, गिव्हन। देन इक्वेशन सेकंड म्हटला तरी चालेल। फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड वर आपण काय सांगू शकतो, देन AB BO इज इक्वल टू AB। इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल। नाउ हे आपण काय घेतलं हे पाहता तुमच्या लक्षात येईल। आता याच्यामध्ये हा जो ट्रायंगल आहे, कोणता ट्रायंगल, AOB, हा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट आहेत किंवा इक्वल आहेत आणि ऑल साइड जर इक्वल असतील तर तो ट्रायंगल कसा असतो, राईट, इक्विलॅटरल ट्रायंगल असतो। सो मग आपण काय म्हणू शकतो की याच्यामध्ये ट्रायंगल AOB इज ए इक्विलॅटरल ट्रायंगल। हा ट्रायंगल कसा आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ईच अँगल कॉन्ग्रुएंट, दॅट मीन्स प्रत्येक कोन जर कॉन्ग्रुएंट असेल किंवा मेजरमेंट सारखं असेल तर डिवाइड करा, 60 चा अँगल भेटतो, बरोबर आहे। म्हणजे ईच अँगल इज 60 डिग्री, इन शॉर्ट मध्ये म्हणला तरी सुद्धा चालेल। सो मग याच्यामध्ये आपल्याला अँगलचं, कोणत्या अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे, अँगल ऑफ AOB। नाउ फर्स्ट आपल्याला व्हॅल्यू काढायची होती, कशाची काढायची होती, अँगल ऑफ, पहा तर याच्यामध्ये कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, अँगल ऑफ AOB। अँगल ऑफ AOB कशातला अँगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल मधला आहे आणि इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ईच अँगल इज 60 डिग्री। सो अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री। Angle of a equilateral
ट्रायंगल हा कशामधला आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल मधला अँगल असल्यामुळे त्याचं मेजरमेंट आपल्याला किती मिळालं, 60 डिग्री मिळाले. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. चला आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला काढायचा आहे अँगल ऑफ ACB. नाउ सेकंड व्हॅल्यू आपल्याला कोणती फाइंड आउट करायची आहे, अँगल ऑफ ACB. पहा आता अँगल ऑफ ACB दॅट मीन्स कोणता अँगल फाइंड आउट करायचा आहे आपल्याला, हा अँगल फाइंड आउट करायचा आहे अँगल C. आणि अँगल C फाइंड आउट करत असताना सगळ्यात मोठ्या इथे पहा की हा जो अँगल दिसतोय आपल्याला अँगल ऑफ ACB हा कसा अँगल दिसतोय आपल्याला, राईट इस्कॅर्ड अँगल दिसतोय. आणि याच्यामध्ये इस्कॅर्ड अँगल इज हाफ ऑफ इंटरसेप्टेड अर्थ म्हणा किंवा इज हाफ ऑफ इंटरसेप्टेड ऑफ सेंट्रल अँगल म्हटलात तरी सुद्धा चालेल, कारण दोन्हीचं मिनिंग सारखंच आहे. कारण सेंट्रल अँगलचं मेजरमेंट हे त्याच्या मायनर अर्कच्या मेजरमेंट एवढं असतं हे आपल्याला माहिती आहे. त्यापैकी अँगल ओ हा किती आहे, 60 डिग्री आहे. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडनं सॉल्व्ह करा. मग याच्यामध्ये आपण काय करूया की याच्यामध्ये सेंट्रल अँगलचं आपल्याला माहिती आहे कशाचं, अँगल ऑफ AOB इज इक्वल टू मेजरमेंट किती आहे, 60 डिग्री. आताच आपण फाइंड आउट केले. हा आहे आपला सेंट्रल अँगल आणि त्याच्यामधला हा आहे आपला मायनर आर्क. सेंट्रल अँगल आणि मायनर आर्क कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात किंवा त्याचं दोन्हीचं मेजरमेंट इक्वल असतं. सो मग याच्यानुसार आपण काय फाइंड आउट करू शकतो, राईट. सो मेजरमेंट ऑफ आर्क विच आर्क ऑफ AB is equal to measurement of angle AOB. Right? हे कशावरून घेऊ शकते मी, then by definition of measure of minor arc. मायनर आर्क कोणता आहे आपला, AB आहे. मायनर आर्कचं मेजरमेंट हे त्याच्या सेंट्रल अँगल एवढं असतं. सो याच्यामध्ये आपल्याला अँगल ऑफ AOB चे मेजरमेंट माहित आहे. सो मेजरमेंट ऑफ आर्क विच आर्क AB मायनर आर्क त्याचं मेजरमेंट आपल्याला किती मिळालेलं आहे, 60 डिग्री. हे सर्वांच्या लक्षात आलं. चला आता आपल्याला फाइंड आउट कोणती व्हॅल्यू केली आपण, मायनर आर्कची व्हॅल्यू फाइंड आउट केली. मायनर आर्कची व्हॅल्यू फाइंड आउट केली म्हणजे याच्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो, राईट याचा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो. सो मग याच्यामध्ये अँगल ऑफ कोणता, ACB इज हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क इट्स इंटरसेप्टेड आर्क इज AB. हे कशावरून लिहू शकते मी, राईट देन बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. पहा AB ची व्हॅल्यू मुद्दाम काढली कारण इथं आर्क ऑफ AB सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला आता याच्यामध्ये ACB त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस मी इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क याचं मीनिंग एक्सप्लेन केलेलं आहे. इथं तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर ऑटोमॅटिक हे लक्षात येईल की इथं आपली व्हॅल्यू मिळालेली आहे. अँगल ऑफ ACB इज हाफ ऑफ measurement of intercepted arc AB is 60 degree. That means अँगलचं मेजरमेंट तुमचं किती असेल, अँगल ऑफ ACB इज इक्वल टू 30 डिग्री. सेकंड व्हॅल्यू सुद्धा आपली सॉल्व्ह झालेली आहे की आपण फाइंड आउट केलेली आहे. आता थर्ड व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. थर्ड व्हॅल्यू आहे आर्क AB. कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला, मेजरमेंट ऑफ आर्क AB ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि ती व्हॅल्यू याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण फाइंड आउट केलेली आहे. तरी आपण काय म्हणूयात याच्यामध्ये, सो मेजरमेंट ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आपण काय म्हणूयात अँगल, विच अँगल, अँगल ऑफ AOB. नाउ बाय द डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ राईट मायनर आर्क किंवा याला इक्वेशन थर्ड म्हणा आणि फॉर्म इक्वेशन थर्ड नुसार डायरेक्ट जरी फाइंड आउट व्हॅल्यू आपण केली तरी सुद्धा चालेल. सो आर्क AB इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल AOB आपल्याला माहिती आहे किती आहे तो 60 डिग्री. सो आर्क AB चं सुद्धा मेजरमेंट किती असणार आहे, 60 डिग्री. मिळालं आपल्याला कशाचं, आर्क AB ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता थर्ड व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे आर्क ऑफ ACB.
सब क्वेश्चन काढायचं आपल्याला. मेजरमेंट ऑफ अर्क ACB. पहा आता इथं फिगर मध्ये थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं. गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये आपल्याला काय अर्क ऑफ AB ही व्हॅल्यू माहिती आहे आणि फाइंड आउट कोणती करायची आहे, अर्क ऑफ ACB. म्हणजे हे दोन्ही मेजर आर्क आणि मायनर आर्क म्हणजे टोटल आपल्याला सर्कल मिळणार. त्यापैकी आपल्याला मायनर आर्कचं मेजरमेंट माहिती आहे, मेजर आर्कचं फाइंड आउट करायचे. करता येईल? राईट. सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. सो मग इथं आपण काय करूयात, मेजरमेंट ऑफ आर्क विच आर्क, अगोदर मायनर आर्क घेऊयात आपण, आर्क AB प्लस मेजरमेंट ऑफ आर्क कोणता असेल, मेजर आर्क ACB इज इक्वल टू टोटल सर्कलचं मेजरमेंट किती असतं, 360. राईट. म्हणून आपण काय घेतलं, मेजर ऑफ सर्कल इज 360 असल्यामुळे त्याचं रिझन घेतलं. त्यापैकी मेजरमेंट ऑफ अर्क AB पुट द व्हॅल्यू 60 डिग्री इज इक्वल टू नाहीये, प्लस मेजरमेंट ऑफ अर्क विच आर्क ACB इज इक्वल टू 360 डिग्री. राईट. कॉन्स्टंट व्हॅल्यू वन साइडला घ्या. सो मेजरमेंट ऑफ अर्क ACB इज इक्वल टू 360 minus 60 degree. That means measurement of arc ACB is equal to 300 degree. So fourth sub question is also solved. म्हणजे याच्यामध्ये आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे चारही एक्झाम्पल, सब एक्झाम्पल्स जे आहेत, सब क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत. कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह केले सर्वांच्या लक्षात आले असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे आपण बेसिक म्हणून जे तुम्हाला थेरम करोलरीज दिलेले आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. आणि आता चला प्रत्येक विद्यार्थ्यांनी एवढे एक्झाम्पल लिहून घ्या. चला आता पहिला प्रश्न सर्वांचा झाला असेल सोडवून. सेकंड क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. इन क्वेश्चन सेकंड, इन फिगर क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायक्लिक. येत असतानाच ऑलरेडी आपल्याला काय दिलंय, तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. साइड PQ कॉन्ग्रुएंट साइड RQ म्हणजे ह्या दोन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल PSR इज इक्वल टू 110 डिग्री. फाइंड measurement of arc PQR, measurement of angle PQR, measurement of arc PQR, measurement of arc QR and measurement of angle PRQ. So जे दिले ते आपण सुरुवातीला घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल दिले ते आपल्याला ना फिगर क्वाड्रिलॅटरल PQRS is a cyclic quadrilateral. PQRS is a cyclic quadrilateral आणि हा जर cyclic quadrilateral असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यापैकी एका अँगलचं म्हणजे अँगल ऑफ PSR याचं मेजरमेंट त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी. हे कशावरून घेतलं आपण, दोन्ही पार्ट्स आपण घेतलेले आहेत. त्यांनी आपल्याला कशामध्ये दिले, हे गिवन मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट त्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट व्हॅल्यू कोणती आहे, मेजरमेंट ऑफ अँगल PQR. आणि इन अ क्वाड्रिलॅटरल PQRS अँगल S and अँगल Q are opposite angles. In cyclic quadrilateral opposite angles are supplementary. या थेरमचं इथं आपण अप्लाय करू शकतो. सो त्याच्यानुसार मी काय म्हणते, सो फर्स्ट ऑफ ऑल अँगल ऑफ PSR प्लस अँगल ऑफ PQR इज इक्वल टू 180. हे कशावरून घेऊ शकते मी, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम नुसार काय मिळालं आपल्याला, इथं हे इक्वेशन मिळालं. म्हणजे अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. त्यापैकी एका अँगलचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे. अँगल ऑफ PSR इज इक्वल टू 110 डिग्री प्लस अँगल ऑफ PQR unknown आहे as it is here is equal to 180. constant value one side ला घ्या. so angle of PQR is equal to 180 minus 110 degree. so angle of PQR is equal to right 70 degree. फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती, मेजरमेंट ऑफ अँगल
which angle PQR. So measurement of angle PQR is equal to 70 degree. हे एक्झाम्पल किंवा हा सब क्वेश्चन सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट आपलं कंप्लीट झालेलं आहे. सेकंड आपल्याला सॉल्व करायचं आहे मेजरमेंट ऑफ आर्क PQR. विच आर्क PQR. आणि याच्यामध्ये आर्क PQR हा जर आर्क आपला कसा असेल इंटरसेप्टेड आर्क असेल तर त्याचा इन्स्क्राइब्ड अँगल राईट PSR आणि याची व्हॅल्यू किंवा मेजरमेंट आपल्याला माहिती आहे. त्याचा इंटरसेप्टेड आर्कचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतं. राईट. सो नेक्स्ट एक्झाम्पल किंवा सब क्वेश्चन सेकंड याच्यामध्ये आपण घेऊयात. आपल्याला काय घ्यावं लागेल. सो अँगल ऑफ PSR इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क राईट विच आर्क ऑफ PQR. रिझन असेल राईट डन बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. त्यापैकी आपल्याला फक्त कशाचं मेजरमेंट माहिती आहे राईट अँगल ऑफ PSR किती आहे पुट करूयात आपण डायरेक्ट तिथं 110 डिग्री इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क PQR. Arc PQR is intercepted by inscribed angle PSR. याच्यानुसार आपण फाइंड आउट करू शकतो. आता याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ आर्क PQR इज इक्वल टू मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये जाईल 2 into 110 डिग्री. दॅट मीन्स मेजरमेंट ऑफ आर्क PQR इज इक्वल टू 220 डिग्री. हा सब क्वेश्चन सेकंड सुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. चला आता आपल्याला पाहायचं आहे थर्ड सब क्वेश्चन. थर्ड सब क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर मेजरमेंट ऑफ आर्क QR. आर्क QR कोणत्या पार्ट मध्ये येतोय इथे येतो. ठीक आहे. त्यापैकी आर्क QR चं जर मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर याच्यामध्ये आपण थोडीशी काय करूयात. याच्यामध्ये एवढं आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल PQR इज आयसोस्केल ट्रायंगल. रिझन काय की याच्यामध्ये PQ आणि RQ ह्या दोन साइड जर कॉन्ग्रुएंट असतील तर ह्याचे ऑपोजिट अँगल्स इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट आणि त्याच्यानुसार आपण काय फाइंड आउट करू शकतो आर्कचं मेजरमेंट फाइंड आउट करू शकतो. सो नाउ आपण काय करूयात इन अ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल ट्रायंगल PQR. याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे त्यापैकी साइड ऑफ PQ is a congruent side. Which side? Right. PQ and QR ह्या दोन साइड्स कशा आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. इज अ गिवन. राईट. मग याच्यामध्ये हे जर असं असेल तर त्याच्यावरून PQ चे अपोजिट जो अँगल असेल तो अँगल असेल PRQ is a congruent angle RPQ. राईट. QR चा अपोजिट अँगल असेल P आणि PQ चा अपोजिट अँगल असेल R. सो R and P. रिझन काय असेल राईट आयसोस्केल ट्रायंगल थेरम. आयसोस्केल ट्रायंगल थेरम म्हणा किंवा सेकंड आपण काय म्हणू शकतो अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. कोणतेही रिझन लिहिला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. सो मग याच्यामध्ये मी काय लिहू शकते की अँगल ऑफ PRQ is equal to angle of RPQ. दोन्हीचं मेजरमेंट इक्वल आहे म्हणजे मी काय कन्सिडर करू शकते की त्याचं मेजरमेंट काय आहे x आहे. सो जर ते x असेल तर अँगल ऑफ PQR प्लस अँगल ऑफ PRQ प्लस अँगल ऑफ RPQ इज इक्वल टू 180. Angle some property in a triangle. Here sum of measure of all angle of triangle is 180. त्यापैकी angle of Q याचं मेजरमेंट आपल्याला माहित आहे अँगल ऑफ Q राईट आपण फाइंड आउट केलेलं आहे. किती आहे ते 70 डिग्री. पुट करा अँगल Q इज 70 डिग्री. अँगल R X angle P is x is equal to 180. That means 2x is equal to constant value one side ला घ्या. डायरेक्ट केलं तर चालेल. राईट 110 डिग्री. 180 मधून 70 आपलं मायनस झालं
110 डिग्री, दॅट मीन्स x इज इक्वल टू 55 डिग्री. तिथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे आणि x ची व्हॅल्यू म्हणजेच काय, द अँगल ऑफ विच अँगल PRQ is equal to angle of RPQ is equal to 55 डिग्री. ओके, हे कशासाठी घेतलं आपण, फक्त आपल्याला थर्ड जे सब क्वेश्चन आहे तो सॉल्व करायचा आहे. याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचे आपल्याला, आर्क QR, विच आर्क QR चं मेजरमेंट काढायचं आणि याच्यामध्ये जो अँगल आहे अँगल ऑफ RPQ हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि RQ त्याचा इंटरसेप्टेड आर्क आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार आपण आर्क RQ फाइंड आउट करू शकतो. सो मग मी इथं काय घेते, अँगल ऑफ आर्क RQ, राईट, किंवा QR म्हटला तरी चालेल. आर्क QR इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल RPQ. सो अँगल ऑफ विच अँगल RPQ is half of measurement of arc, which arc QR. Reason काय असेल, then by inscribed angle. Now start. आता याच्यामध्ये आपल्याला अँगल ऑफ RPQ याची व्हॅल्यू पुट करायची आहे. RPQ is equal to 55 डिग्री. डायरेक्ट घ्या, half of measurement of arc which arc QR. that means आपण काय सांगू शकतो, the measurement of arc QR is equal to हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मधलं, इकडे डिवायडेशनच्या फॉर्म मधलं लेफ्ट हँड साइडला घ्या, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये जाईल. 55 into 2 110 डिग्री. दॅट मीन्स आर्क ऑफ QR इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं, 110 डिग्री. याचा जो सब क्वेश्चन थर्ड आहे त्याचा आपल्याला आन्सर मिळालेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे एक्झाम्पल नंबर किंवा सब क्वेश्चन 4 याचा आन्सर. मेजरमेंट ऑफ अँगल, विच अँगल PRQ. अँगल ऑफ PRQ 55 डिग्री. चला, या पद्धतीने आपण हा पूर्ण प्रश्न सोडवलेला आहे. चारही सब क्वेश्चन सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आले असतील, एवढं लिहून घ्या. एक्झाम्पल सर्वांचं लिहून झालं असेल, सर्वांना व्यवस्थित समजलं असेल. तर आजचा होमवर्क म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस सेट 3.4 याच्यामधला होमवर्क मधले क्वेश्चन्स म्हणून घ्या. क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 हे दोन्ही क्वेश्चन्स हे कंप्लीट करायचे आहेत आणि ग्रुपवरती सेंड करायचे आहेत.